सुरू करूया आपण प्रार्थनेने. आज गुरुवार आहे. जर रेंजचा प्रॉब्लेम येतो, जर कुठं रेंज गेली किंवा आवाज गेला तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये तसा मेसेज टाका. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण आज आपण 9वा श्लोक बघणार आहोत. काल आनंदगोपी माताजींनी 8व्या श्लोकावरचे विश्लेषण केलेले आपण ऐकले आहे. आता आज 9व्या श्लोकामध्ये आज बघूया आपण भगवंत काय म्हणत आहेत 9व्या श्लोकामध्ये. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. भाषांतर. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्ती योगाच्या नियमक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने तू मला प्राप्त करण्याची इच्छा स्वतःच्या ठाई उत्पन्न कर. इतके सुंदर श्लोक आहेत खरं तर हे सगळे, आणि याच्यामध्ये एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, भगवंत आपल्याला या प्रत्येक श्लोकामधून पुढे पुढे जे घेऊन जात आहेत तसे तसे आशा देत आहेत आपल्याला. म्हणजे आता बघा, कालच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणाले होते की तू आपले मन मज पुरुषोत्तम भगवंतांवर आपले मन आणि बुद्धी माझ्या ठाई युक्त कर. म्हणजे मन आणि बुद्धी ही कशा पद्धतीने आपण भगवंतांच्या चरणांवर हे करू शकतो, ध्यान केंद्रित करू शकतो, हे काल आपण ऐकले. मग आता आजच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत, जर मन आणि बुद्धी ती पण तू जर असमर्थ असशील हे करण्यासाठी तर मग काय कर म्हणतायत, भक्ती योगाच्या नियमक तत्वांचे पालन कर. म्हणजे भगवंत कसं हे नाही तर ते नाही तर ते नाही तर ते असं करत करत हळूहळू, ते म्हणतात ना बेबी स्टेप, लहान मुल कसं एक एक पाऊल उचलतं, तसं भगवंत म्हणतात ठीक आहे हे नाही करता येत तर ही दुसरी गोष्ट कर, ती नाही होत तर हे कर. मग तसं आता मन आणि बुद्धी जर ते कठीण वाटतंय, ते जर तुला कठीण वाटतंय तर भगवंत म्हणतायत की मग काय कर, नियामक तत्वांचं पालन कर. आणि त्यांनी काय होईल, तू मला प्राप्त करण्याची इच्छा स्वतःच्या ठाई उत्पन्न कर. म्हणजे भगवंतांची प्राप्ती करायची आहे किंवा भगवंतांची भक्ती करायची आहे, ही इच्छा आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणे. खरे तर ही इच्छा निर्माण होणे, आणि ही इच्छा निर्माण होण्यासाठी भगवंत काय म्हणतात, नियमक तत्वांचं पालन कर. कारण सगळ्या गोष्टी, कुठलीही गोष्ट असू दे, सगळ्याच नाही, कुठलीही गोष्ट असू दे, त्याच्यासाठी जर आपल्याला करायची असेल तर आपल्यामध्ये काय लागते, सर्वात अगोदर काय होती की आपल्यात सगळ्यात अगोदर आपल्याला इच्छा पाहिजे ती गोष्ट करण्यासाठी. म्हणून भगवंत काय म्हणतात की तुम्हाला प्राप्त करण्याची इच्छा स्वतःच्या ठाई उत्पन्न करण्यासाठी काय कर, भक्ती योगाच्या नियमक तत्वांचे पालन कर. इथे हे भगवंत सांगत आहेत. आणि त्याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं, 6व्या 7व्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंत काय म्हणतायत की मला सर माझं पूजन कर, मला कर्म माझ्याशी म्हणजे सर्व कर्म मला अर्पण कर, अनन्य भावाने माझी भक्ती कर. आणि इथे नंतरच्या 8व्या श्लोकामध्ये म्हणतायत की तुझे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर कर, हे पण शक्य नसेल तर. आणि आता इथे म्हणतायत ते पण शक्य नसेल तर भक्ती योगाच्या नियमक तत्वांचे पालन कर. तर आज आपण बघणार आहोत हे भक्ती योगाचे नियमक तत्वांचे पालन म्हणजे काय. इतकं सुंदर तात्पर्य प्रभुपादांनी पण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आपल्याला जर वेळ मिळाला तर शेवटच्या काही 5 मिनिटांमध्ये आपण ते तात्पर्य नक्की वाचण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे ज्याचं मन चंचल आहे किंवा स्थिर नाहीये ज्याचं मन, तर त्याच्यासाठी समर्थ नाही, त्याच्यासाठी हा नियमक भक्ती योगाच्या नियमक तत्वांचे पालन म्हणजे काय की तत्वाचं नियमक तत्वांचा अभ्यास योगे नाही ते दिलेलं आहे. अभ्यास म्हणजे काय,
की एखाद्या गोष्टीला एखादं लक्ष, ध्येय असतं आणि त्या ध्येयावर वारंवार आपलं मन नेणं, वारंवार त्याच्यावर चित्त एकाग्र करणं, त्याला म्हणतात अभ्यास करणे. की जसं आता मुलांना, किती मुलांना अभ्यास करायला आवडतो. खूप कमी मुलं असतील की त्यांना अभ्यास करताना आनंद प्राप्त होतो. आणि काही मुलांना बरेच आता करायचा आहे अभ्यास, आपल्याला मार्क्स पाडायचे, त्या भावनेने काही मन नाहीये त्यांचं, परंतु ते काय करतायत, वारंवार वारंवार तो प्रयत्न करतायत, म्हणून त्याला म्हणतात अभ्यास. आणि अभ्यास योग्य नाही. सॉरी, कॉल आला होता एक. तर मग आता हा वारंवार अभ्यास करायचा म्हणजे काय, की एखादी गोष्ट, एखादी गोष्ट जर आता समजा एखादं पोलाद आहे, तो लोहाच्यावर कसे ठोके टाकतो, वारंवार वारंवार एकदम त्याला आकार येतो का? त्या पोलादामधून जर काही वस्तू त्याला तयार करायची, हं, काही हत्यार तयार करायचं आहे, तर ते एकदम होणार आहे का? तर त्याच्या वारंवार वारंवार ठोके टाकतो, तेव्हा त्याला तो एक आकार प्राप्त होतो. म्हणून आपण साधी गोष्ट बघू शकतो की त्याला वारंवार ती गोष्ट करावी लागते. म्हणून भगवंत काय म्हणत आहे तिथे, की त्या नियामक तत्वांचं तू पालन, तू अभ्यास कर त्याचा, आणि त्याच्याने काय होईल, तुझ्यामध्ये ती इच्छा निर्माण होईल. कशाची इच्छा निर्माण होईल? भगवंतांच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होईल. आणि त्याच्यासाठी हे नियामक तत्वाने म्हणजे दररोज ती गोष्ट करणे, त्याचा अभ्यास करणे, हे भगवंत ह्या श्लोकामध्ये सांगत आहे. जसं आता आपण भागवतम, श्रीमद भागवतम मध्ये पण बघतो की ध्रुव महाराज जे आहेत, ध्रुव महाराजांना नारद मुनींनी काही साधना दिली, भगवंताचं ध्यान करण्याचा विधी दिला. आणि तो ध्रुव महाराजांनी सातत्य म्हणजे 6 महिने त्यांनी तो ते ध्यान विधी जो आहे तो ते त्यांच्या जीवनामध्ये अंगीकारला. याचं फळ त्यांना काय मिळालं, की 6 महिन्याच्या आत त्यांना भगवंतांची प्राप्ती झाली. म्हणजे हा जो अभ्यास आहे, हा आपल्यामध्ये काय करतो, आपल्यामध्ये ती इच्छाशक्ती निर्माण करतो. म्हणून तीच गोष्ट वारंवार करणे याला म्हणतात अभ्यास. मग आता भक्ती योगात असं म्हणजे आपण जेव्हा भक्ती मार्गाचं पालन करतो किंवा बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मी भक्त आहे, परंतु आपण खरोखर भक्त आहोत का? तर आपण अजून भक्त बनलेलोच नाहीये. आपण काय करत आहोत, आपण त्या भक्ती योगाचा काय करत आहोत, अभ्यास करत आहोत. आणि म्हणून आपण भक्त बनलेलो नाही, परंतु आपण भक्त बनण्याचा प्रयत्न करत आहोत. बऱ्याच वेळा असं होतं की आपण नमस्कार, दंडवत प्रणाम करतो भगवंतांना, त्यावेळेस असं होतं की वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभयेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः, असं आपण म्हणतो. म्हणजे वैष्णवांना आपण दंडवत प्रणाम करतो. तर बऱ्याच जणांचा हा एक येतं की असं की वैष्णव दंडवत प्रणाम करताना वैष्णवांना दंडवत प्रणाम करतात, परंतु किती वैष्णवांना एकमेकांप्रती खरोखर प्रेम असतं का? एकमेकांप्रती त्यांच्या कधी कधी काही वैष्णवांना भक्तांच्या मनामध्ये, भक्त म्हणजे आपण भक्त पण नाही येत, परंतु एक देश विदेशाची काय असती, कुठेतरी एक द्वेष असतो कोणाप्रती, कधी असूया असती. तर ती का आहे? हं? तर ती का आहे? कारण आपण भक्त बनलेलोच नाहीयेत. मग आपल्या मनामध्ये जर तशी भावना, भक्त जर आपण बनलेलो असतो, वास्तविक भक्त, तर आपल्या मनामध्ये त्या भावना चुकीच्या कधीच आल्या नसत्या. म्हणून आपण काय करत आहोत, आपण प्रयत्न करत आहोत ह्या गोष्टींचा. म्हणून आपल्यामध्ये जेव्हा आपण प्रयत्न करतोय, म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, परंतु त्याची काय केलेली आहे, आपण आकांक्षा, त्याची इच्छा धरलेली आहे की ती गोष्ट मला प्राप्त व्हावी. आणि ती प्राप्त होण्यासाठी आपण काय करत आहोत, ते प्रयत्न करत आहोत. एकदा श्रील प्रभुपादांना ना एका भक्तांनी प्रश्न विचारला. एका भक्त नाही, सॉरी, भक्त नाही, एका व्यक्तीने प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात? म्हणजे त्यांनी पूर्ण जगामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार केला. त्यांना असं अपेक्षित असेल की प्रभुपाद म्हणतील की मी भगवंत आहे, किंवा असं काही वेगळं उत्तर अपेक्षित असेल. तेव्हा प्रभुपाद म्हणतात की, तेव्हा ते म्हणतात तुम्ही कोण आहात? तर तेव्हा प्रभुपाद म्हणतात की मी भगवंतांचा दास आहे. आणि पुढे जातात प्रभुपाद, आणि प्रभुपाद परत युटर्न येतात आणि मागे येऊन म्हणतात की सॉरी, म्हणजे क्षमा करा, मला, मी भगवंतांचा दास आहे, मी बोलण्यासाठी चुकलो, मी भगवंतांचा दास नाहीये, परंतु मी भगवंतांचा दास बनण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे हे श्रील प्रभुपाद यांचं हे वाक्य आहे. म्हणजे शुद्ध भक्त जे असतात ते बघू शकतो की आपण ऍक्च्युली ते भगवंतांचे खूप प्रामाणिक विध भक्त असतात, परंतु त्यांची चेतना ही नेहमी कशी असते. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय करत आहोत, आपण प्रयत्न करत आहोत ते बनण्यासाठी. आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे, साधना म्हणजे अभ्यास, नियामक तत्व. नियामक तत्व म्हणजे काय,
की त्या नियमांचं पालन, त्या नियामक तत्वांचं पालन जीवनामध्ये करणे. म्हणजे जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा सुद्धा डॉक्टर आपल्याला हे औषध म्हणजे एखादी गोष्ट करायची, एखादी गोष्ट नाही करायची. म्हणजे एखादं पथ्य असतं आणि एखादं म्हणजे एखादी गोष्ट खायची, एखादी गोष्ट नाही खायची. म्हणजे एखादा पदार्थ आपल्याला खाण्यासाठी असतो आणि एखादा वर्ज्य असतो. म्हणजे कुठलं ना कुठलं त्याच्यामध्ये असतंच. तेव्हा आपल्याला आपलं आरोग्य प्राप्त होतं. मग तसंच भक्तिमय जीवनामध्ये सुद्धा असं नाहीये की मोकाट सुटलेलं आहे आपलं जीवन. त्याच्यासाठी सुद्धा काही नियामक तत्व आहेत. काही गोष्टी करायच्या, काही गोष्टी नाही करायच्या. जर भौतिक जीवनामध्ये काय म्हणू शकतो, शारीरिक शक्ती प्राप्त करण्यासाठी जर ह्या गोष्टी आवश्यक असतील, तर आध्यात्मिक जीवनामध्ये का नाही? कारण आध्यात्मिक जीवनामध्ये तर आपण कशाची प्राप्ती करत आहोत? भगवंतांची प्राप्ती करत आहोत. म्हणून हे भगवंत ह्या श्लोकामध्ये ज्या लोकांना मन आणि बुद्धी हे पण अर्पण करणं खूप अवघड जातंय, तर त्या ठिकाणी त्यांच्यासाठी हा श्लोक आहे आणि त्यांच्यासाठी म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांसाठी हा श्लोक आहे. तर याने काय होणार आहे? भगवंत काय म्हणत आहेत यामध्ये, की याने आपल्याला काय प्राप्त होणार आहे? की जेव्हा भगवंतांची प्राप्ती करायची ही इच्छा आपण प्राप्त करू, त्याने काय होणार, की आपल्या हृदयामध्ये ती लालसा निर्माण होईल. की की मला भगवंतांची प्राप्ती करायची आहे. कारण ती लालसा का निर्माण होईल? जेव्हा या नियामक तत्वांचं आपण पालन करतो, तो अभ्यास करतो दररोजचा, त्याने काय होतं, आपलं हृदय शुद्ध होतं. हं. आणि या म्हणजे जे विधी-विधान आहेत, म्हणजे जे काही नियामक तत्व आहेत, जे काही नियम दिलेले आहेत, त्याचं पालन केल्याने काय होतं, की आपल्या हृदयातील हृदय शुद्ध होतं आणि त्यांनी आपल्याला वास्तविक ज्ञान जे आहे, त्याची प्राप्ती होती. म्हणजे त्याचा परिणाम असा होतो, की आपला भगवंतांशी काय संबंध आहे, जो शाश्वत संबंध आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भक्ती मार्गाच्या पालनाने आपल्या जीवनामध्ये एका दिव्य आनंदाची प्राप्ती होते किंवा तो आनंद आपला वाढत राहतो. म्हणून हा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि या अभ्यासाने नक्कीच आपल्याला भगवंतांची प्राप्ती करायची आहे ही इच्छा निर्माण होईल. कारण त्या अभ्यासाने काय होणार आहे आपल्यामध्ये, हृदयातील कल्मश हे दूर होणार आहेत. कुठलाही अभ्यास करू दे, कुठलीही गोष्ट करू दे, तेव्हा वारंवार करण्याने काय होतं, काहीतरी ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होते. मग आता अभ्यास करणं म्हणजे काय हो? की नुसताच अभ्यास करायचा आहे का? नाही. तर अभ्यास करणं म्हणजे काय, की स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करणं. काय म्हणू शकता त्याला स्वतःमध्ये इम्प्रूव्ह मध्ये त्याला काय शब्द वापरू शकतो आपण? की स्वतःमध्ये प्रगती करणे, अधिकाधिक प्रगती करत राहणे. त्याला म्हणतात आपण तसं त्या पद्धतीने म्हणू शकतो, की नुसतंच त्या जागेवर नाही राहायचं. जसा एखादा मुलगा आहे, हं, त्याला जर 70% पडले, तर तो काय विचार करेल, "अरे वाह! मला 70% पडले. मी आता पुढच्या एक्झाममध्ये 80% पाडेल. त्याच्या पुढच्यामध्ये 90% पाडेल." मग तो 70% वरच समाधान मानेल का? नाही. तर त्याला काय होईल, अजून इच्छा निर्माण होईल, की मला अजून मार्क्स पाडायचे आहेत. तसा अभ्यास म्हणजे काय, की आपल्यामध्ये इम्प्रूव्ह करणे. स्वतःमध्ये हळू-हळू आपली प्रगती ही वाढवत राहणे. त्याला म्हणतात अभ्यास. तो खरा अभ्यास होय, की नाही की आता झालं. मी एवढ्या-एवढ्या 2 वेळा 2 हरिनाम घेतलं, झालं, संपलं आता बास. खूप झालं आजच्या दिवशी. असं नाही, की स्वतःमध्ये हळू-हळू अधिकाधिक प्रगती करत राहणे. त्याला म्हणतात खरा अभ्यास. जसं आता एखादा मृदंग शिकायचा असेल आपल्याला किंवा हार्मोनियम शिकायचं. एखाद्या व्यक्तीकडे आपण जर मृदंग शिकायला जातो किंवा हार्मोनियम शिकायला जातो, तर आपण काय करतो, की आपण काय करतो, तो शिकण्याचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न का करतो शिकण्याचा? कारण आपल्यामध्ये ती इच्छा आहे, की आपल्याला ती गोष्ट शिकायची. ज्यांच्याकडे आपण शिकतो, त्यांच्याकडे काय झालेलो आहोत, आपण आकर्षित झालेलो आहोत. आणि आपल्याला असं वाटतं, की नाही मला पण त्यांच्यासारखं शिकायचंय वाजवण्यासाठी. मलाही तसा मृदंग वाजवायचा आहे. याच्यामध्ये आपण कुठली कॉम्पिटिशन करतो का? नाही, कॉम्पिटिशन करत नाही. परंतु ते आपल्यासाठी एक आदर्श आहे, की आपल्याला त्यांच्यासारखं वाजवायला शिकायचं आहे. म्हणून आपण तो काय करतो, पहिली गोष्ट आपण तो प्रयत्न करतो. तो प्रयत्न का करतो? कारण तशी आपली इच्छा झालेली आहे आणि ती इच्छा आपली झालेली आहे म्हणून आपण प्रयत्न करतोय. तर भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत, की अशी इच्छा आपल्यामध्ये जेव्हा निर्माण होईल, तेव्हा आपण आपोआप काय करणार आहोत? आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणून हा टाईमपास नाहीये. हे खूप म्हणजे खरं तर हा श्लोक खूप गंभीर आहे. हे सगळे श्लोक आपण बघतो भक्ती योगामधील, की कसे भगवंत एक गोष्ट आपल्याला देत आहेत आणि आशा निर्माण करत आहेत, की चल हे नाही तर ते, ते नाही तर ते. पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रयत्न करत राहणे. म्हणून शास्त्रांमध्ये जेव्हा आपण काही भक्तांचं चरित्र वाचतो किंवा जे ऐकतो, कारण का वाचतो? का वारंवार ते ऐकत राहतो? कारण आपल्यामध्ये तो गुण नाहीच आहे. परंतु आपण काय करायचं आहे? आपण कमीत कमी तो प्रयत्न तरी करायचा आहे. जसं जप आपण करतो, तर आपला जप कसा होत आहे ते भगवंत बघत नाहीत. परंतु आपण प्रयत्न किती करत आहोत ते जप चांगल्या करण्यासाठी. त्या प्रयत्नाने भगवंत आपल्याकडे आकर्षित होतात.
म्हणून शास्त्रांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वैष्णवांचे भक्तांचे चरित्र दिलेले आहेत. श्रीमद भागवतम मधले वेगवेगळे रेफरन्स आपण घेत असतो ह्या क्लासमध्ये सुद्धा. तर त्याच्यातून काय होतं, तो प्रयत्न जो करतो आपण त्याच्यामध्ये ते गुण आपल्यामध्ये नाहीत, परंतु आपण काय करायचं आहे, त्याची प्राप्ती करण्यासाठी, त्या गुणांची प्राप्ती करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जसं हरिदास ठाकूर आहे, रूप गोस्वामी, हे काय म्हणतात हरिदास ठाकूर, की मला हजारो जिव्हा असाव्यात हरिनाम घेण्यासाठी, किंवा ते जे जप करतात, हरिदास ठाकूर जो जप करतात, 3.5 लाख नाम जप करतात, तो जप करणे आणि आपला जप, म्हणजे तसं पाहायला गेलं तर ते कुठं आहे, कुठं बसतंय का ते कशामध्ये, म्हणजे आपण कुठे आहोत, पण आपण त्याचं हे करू शकत नाही. त्यांनी जसं केलंय तसं आपण करू शकत नाही, परंतु आपण त्याच्यातून काय घेऊ शकतो, प्रेरणा घेऊ शकतो. म्हणजे नामामध्ये रुची त्यांना निर्माण झालेली आहे. आणि नामामध्ये ती रुची निर्माण झालेली आहे म्हणून ते तो नाम जप करू शकतात. तर आपल्यामध्ये ती रुची नाहीये, परंतु ती रुची निर्माण होण्यासाठी आपल्याला काही विधिविधानांचं पालन करावं लागेल. जसं आता रसगुल्ला आहे. तर आता जर मी ठरवलं की मला आता रसगुल्ला खायचा आहे, जर मी आत्ता खाल्ला, अरे वा किती छान आहे, मग मी म्हटलं आता दुपारी खाल्ला, आता म्हटलं नाही संध्याकाळी परत एकदा खाते, संध्याकाळी त्याची टेस्ट काहीतरी वेगळी लागेल, मग संध्याकाळी वेगळा खाल्ला, त्याची टेस्ट बदलणार आहे का? किंवा सकाळी नाही, मी सकाळी सकाळी मॉर्निंग प्रोग्राम झाला की जो काही रसगुल्ला भगवंतांना ऑफर झालेला आहे तो महाप्रसादाच्या रूपामध्ये खाईल, मला काहीतरी वेगळी टेस्ट त्याची निर्माण होईल, असं काही होणार आहे का? तुम्ही कुठल्याही वेळी कधीही खा, रसगुल्ल्याची टेस्ट ही तीच राहणार आहे. तसंच अगदी आपण म्हणलो की मला, आपला प्रॉब्लेम काय असतो की आपण जो नाम जप करतो, की तर आपण काय करतो की आपली इच्छा पाहिजे की आपल्याला त्याच्यापेक्षा छान पद्धतीने करता आला पाहिजे. परंतु जसं रसगुल्ला खाण्यासाठी कुठल्याही काळ्या वेळाची गरज पडत नाही, तसं आपले शरीर, आपल्या शरीराने, म्हणजे आपण जी काही ऍक्टिव्हिटीज करतो त्या शरीराचा जो संबंध तो कधी कधी डायरेक्ट मनाबरोबर येतो. आता तो कसा येतो मनाबरोबर, की जेव्हा काही गोष्ट आपल्याला उत्तम प्रतीची करायची असेल तर त्याला काय येतात, नियम येतात. मग जर आपण काही गोष्टी करतोय, जसं आता मी रसगुल्ला कुठल्याही टाइमाला खाल्ला त्यांनी काही फरक पडणार नाही त्याच्या टेस्ट मध्ये, परंतु आपण जेव्हा काही गोष्टी शारीरिक रूपाने करतो तेव्हा त्याचा डायरेक्ट संबंध हा मनाशी येतो. आता तो कसा येतो, की जसं आता आपण म्हणतो की जप करताना, जर समजा आता हरिनामाचा जप करताय आपण, जप करता करता एकदम मी अशी एका हातात माळ घेतली आणि असं एकदम असं रिलॅक्स मूड मध्ये गेले, तर हा काय आहे, हा जो शारीरिक जी देहबोली आहे त्याचा संबंध आपल्या मनाशी येत आहे. म्हणजे आपण काय गेलो, एकदम रिलॅक्स मूड मध्ये गेलेलो आहोत. कधी कधी हरे कृष्ण महामंत्र जप, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपण जसं काय मागे लागलोय की आता हा जप कधी उरकेल, किंवा कधी कधी आपल्याला ग्लानी येते, म्हणजे आपला जी शारीरिक जी ऍक्टिव्हिटीज आहे ती डायरेक्टली आपल्या मनाबरोबर कनेक्टेड असते काही गोष्टींची, जसं जपासाठी. म्हणून आपण स्वतःला चेक करणं याच्यामध्ये, आपण स्वतःला चेक करायचं, आपण स्वतःच ते दायित्व आहे. की अरे मी ही गोष्ट करतोय किंवा मी ही गोष्ट करतेय, ही खरोखर प्रामाणिकपणे करत आहे का, प्रामाणिकपणे मी जप करत आहे का. जसं ते इंग्लिश मधून एक म्हण आहे की घोड्याला जर तहान लागली किंवा त्या घोड्याला पाणी पाजायचं असेल तर आपण जास्तीत जास्त त्या पाण्यापर्यंत त्याला नेऊ शकतो. पाणी प्यायचं की नाही प्यायचं ते घोड्यावर अवलंबून आहे, आपल्यावर अवलंबून नाहीये. कारण तो पिईल की नाही तो ठरवेल. तर आपलं काम काय, आपण तिथपर्यंत नेऊ शकतो, जबरदस्ती करू शकत नाही. तसं आपल्याला सुद्धा काही गोष्टी, जरी हरिनाम घेतोय ना आपल्यामध्ये काही गोष्टी आहेत, काही दोष आहेत, तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे की ती गोष्ट आपल्यात नसावी. परंतु ते दायित्व कोणाचं आहे, आपलंच आहे. त्याला आपल्याला सांगण्याचं काम इतर भक्त करतील, शास्त्र करेल, परंतु शेवटी ती गोष्ट आपलीच आपल्याला करायची आहे. ही आपली जबाबदारी आहे. जसं आता आम्ही ह्याला गेलो होतो, बद्रीनाथला गेलो होतो आता, आणि येताना रात्रीचा घाटातला प्रवास होता. आणि तो घाटाचा जो प्रवास होता, म्हणजे मी ड्रायव्हर, त्या दरी, रात्रीचा प्रवास होता आणि त्या दरी ज्या साईडला येत होत्या त्याच साईडला खिडकीच्या कडेला बसले होते. आणि म्हणजे इतकी भीती वाटत होती की असं एक 6-7 इंच जरी गाडीचा टायर इकडे इकडे झाला तरी ती दरी खोल, म्हणजे ती बस खोल दरीत जाऊ शकत होती. म्हणजे इतकं. आणि त्या 2 मिनिटांमध्ये जर एखाद्या ड्रायव्हरला अशी डुलकी लागली, हं, किंवा एखादी ट्रेन चालली, त्या ट्रेनमध्ये, म्हणजे त्या विचारानेच थरकाप उडत होता बसमध्ये येताना. जर ड्रायव्हरला कुठे थोडी डुलकी लागली तर, म्हणजे हा विचार पण असह्य होत होता. मग एखाद्या ट्रेन चालली, त्या ट्रेनमध्ये पण एखाद्या तो ड्रायव्हर आहे त्याला जर अशी कुठेतरी ती डुलकी लागली तर ते चालेल का आपल्याला. म्हणजे त्यांनी त्याच्या एका क्षणाच्या डुलकीने कित्येक जणांचं आयुष्य काय होऊ शकतं, पणाला लागू शकतं.
मग तसंच आहे की जे हरिनाम आहे ते हरिनाम आपल्याला भगवंतांनी खूप मोठी दिलेली संधी आहे. आणि त्या डुलकीप्रमाणे आहे. आपण जर ती डुलकी घेतली कुठेतरी, कुठेतरी आपण त्याचा प्रामाणिकपणे हे केला नाही आपल्या जीवनामध्ये, त्या साधना केली नाही, तर त्या डुलकीप्रमाणे आहे. हे मनुष्य जन्म आपला असाच व्यर्थ जाईल. म्हणजे ते म्हणतात ना, एक आपण जेव्हा जपामध्ये, हरिनामामध्ये कधी-कधी आपल्याला झोप लागते. म्हणजे झोप लागते ही नॅचरल प्रक्रिया आहे. असं म्हणू शकत नाही, कोणी मुद्दामहून करत नाही. परंतु त्याच्यावर प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. आणि तो प्रयत्न करणे म्हणजे काय, की तो अभ्यास करणे, की रोजचा रोज त्या गोष्टीचा सराव करणे. कुठलीही गोष्ट सरावाने हळू प्राप्त होते. म्हणून ते एक उर्दू शेर आहे, की "सर कटा सकते हैं लेकिन सर झुका नहीं सकते. अपनी आजादी हरगिज हम गवा नहीं सकते." म्हणजे याचा अर्थ काय, की जे हरिनाम आहे, ते आपल्याला काय आहे, एका मुक्तीचं द्वार प्राप्त झालेलं आहे आपल्यासाठी. आणि त्या हरिनामाची संधी घालवणं, हं, ही म्हणजे आपल्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून एक मुक्त करण्यासाठी आहे आपल्याला. आणि ती जर संधी आपण घालवत असेल, तर आपल्यासारखं किती म्हणजे आपण किती दुर्भाग्य असू. म्हणून हे हरिनाम हे काय आहे, एका मुक्तीचं द्वार आहे. आणि ते हरिनामासाठी, ते हरिनाम चांगलं होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, वारंवार तो प्रयत्न केला पाहिजे, तो अभ्यास केला पाहिजे, की चांगला जप करण्यासाठी मी काय करू शकते, की ठीक आहे, हां, मला आता झोप येते, तर मी थोडं चालेल किंवा थोडंसं ह्या अवस्थेमध्ये मी बसेल. तर मग आपण जेव्हा आपण आता आपण मला वाटतं तो 8वा अध्याय असावा, मला माहीत लक्षात नाही माझ्या, की ज्याच्यामध्ये ध्यान योगाचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. भगवंत सांगतात, की असं सरळ बसायचं, स्थिर बसायचं, पाठीचा कणा सरळ ठेवायचा. भगवंत ह्या गोष्टी का सांगत आहेत? कारण आपल्या शरीराचा संबंध मनाशी आहे. जर आपण जप व्यवस्थित एका जागेवर बसून शांत चित्ताने जेवढा प्रयत्न केला, म्हणजे ते अशक्य होतं कधी-कधी. तर आपला प्रयत्न आपण जेव्हा रोज-रोज वारंवार त्याचा सराव करू, आपोआप आपल्याला त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. कारण भगवंत काय करतात, आपल्याला ते प्रयत्न आपण जे करतोय चिकाटीने, ते बघून आपल्यावर भगवंत आनंदित होतात. म्हणून हे हरिनाम जे आहे, ते काय आहे, आपल्या मुक्तीचं 6वा अध्याय. हां, थँक यू माताजी. 6वा अध्याय आहे. 6व्या अध्यायामध्ये भगवंत ह्या ध्यान योगाचं वर्णन करतात. तर हे मुक्तीचं द्वार आपल्याला प्राप्त होत आहे हरिनामाने. आणि म्हणून आपण म्हणतो ना, की काही झालं म्हणजे म्हणतात ना, "सर कटा सकते हैं लेकिन सर झुका नहीं सकते." म्हणजे आयुष्यामध्ये, माझ्या साधनेमध्ये, माझ्या ह्या अभ्यासामध्ये कितीही संकट येऊ दे, तरी मी काय करेल, त्या संकटांना पार करेल. परंतु मला ही जी मिळालेली संधी आहे, हे हरिनाम जे आहे, त्या हरिनामाला मी काय करणार ना, माझ्या जीवनामध्ये गमावणार नाही. तर असा आपला एक संकल्प आपण केला पाहिजे. आणि जेव्हा अशा संकल्प, अशी इच्छा आपण धारण करू, तेव्हाच आपल्याला त्या अभ्यासामध्ये काय करणार, मन लागणार आहे. जसं आता आपल्याला जर एखादी व्यक्ती झोपलेली, पूर्ण गाढ झोपलेली आणि तिला तुम्ही काही सांगा तरी उठत नाही. आणि एकदम त्या व्यक्तीपुढे ₹1,00,000 दिले आणून. "हे ₹1,00,000 तुझ्यासाठी आहेत, बघ हे." ताटकन उठून बसेल की नाही ती व्यक्ती? झोप नाही, काही नाही, तहान नाही, भूक नाही, काही लागणार नाही त्या व्यक्तीला. मग तसं जर आपल्याला भौतिक गोष्ट जर अशी प्राप्त झाली, तर आपलं सगळा निद्रानाश होतो. मग जर आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे त्याच्यासाठी म्हणून हा अभ्यास म्हणजे काय, की आपण इम्प्रूव्ह करणं स्वतःमध्ये, स्वतःमध्ये प्रगती करत राहणं. मग त्याच्यासाठी काही गोष्टी बसण्यापासून आहेत. जर आपण व्यवस्थित असं जर जप करतोय आणि आपण त्या हरिनामाला भगवंतांना बोलावतोय आणि आपण रिलॅक्स असं खुर्चीमध्ये बसलोय, पाय पसरून दिलेत, असं बसलोय, बीड बॅग हातामध्ये आहे. म्हणजे तो काय आहे, एक प्रकारचा हरिनामाचा अपमान आहे. म्हणजे अपमान म्हणजे काय, की आपण भगवंतांना बोलावतोय, आणि भगवंतांना बोलावतोय ना आपण मात्र रिलॅक्स, जसं आपल्या घरात गेस्ट बोलवतोय आणि आपण त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतोय. त्या गेस्ट येतील का परत आपल्याकडे? आणि इथे तर सगळ्या ब्रह्मांडाचे ते स्वामी आहेत. अशा भगवंतांना आपण बोलावत आहोत आणि त्या भगवंतांकडे मात्र आपण काय करत आहोत? पूर्ण दुर्लक्ष करत आहोत. म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत, की आपल्यामध्ये हळू म्हणजे असं नाही, की त्या लगेच येतील किंवा काय. परंतु भगवंत म्हणत आहेत, की त्या अभ्यास कर तू. त्या नियामक तत्वांचं पालन कर आणि याने काय होईल? माझ्या प्राप्तीची इच्छा तुझ्यामध्ये निर्माण होईल. म्हणून याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, की प्रामाणिकता. आपण किती प्रामाणिक आहोत. मी म्हटलं मगाशी, की आपण त्याला यश किती येतंय ते भगवंत बघत नाहीत. परंतु आपण किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय ते बघतात. म्हणून प्रामाणिकतेने जो व्यक्ती प्रयत्न करतो, त्याला 100% कृपा भगवंत देतात. असं कधीच होत नाही, की एखादी व्यक्ती भले ते करताना चुकेल, पडेल, अडखळेल, परंतु त्याच्यामध्ये प्रामाणिकता असेल ना, तर भगवंत ते गुण, ते क्वालिटीज त्या व्यक्तीमध्ये देतात. म्हणून आपल्यामध्ये ती भगवंतांच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होण्यासाठी
आपल्याला हा रोजचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तो अभ्यास करतो मग त्याच्यामध्ये काही संकट येतात, काही अडीअडचणी येतात. परंतु आपली इच्छा आहे, तर मग आपल्याला त्याच्याकडे लक्ष जात नाही. जसं आता जेईची एक्झाम आहे, किंवा नीटची एक्झाम आहे. आणि आताच त्याचे रिझल्ट पण लागलेले आहेत. आपण बघितलं की शामानंदचा एकदम अव्वल दर्जाचा रँक त्यांनी प्राप्त केलेला आहे. तर ह्या मुलांचा आपण बघू शकतो की त्यांचे पालक असतील किंवा त्याच्यातून जे त्या प्रवासातून गेलेले असतील, जेव्हा ती मुलं अभ्यास करतात, तेव्हा त्या मुलांनी काय केलेलं असतं, की त्यांची इच्छाशक्ती खूप प्रबल असते. ज्यांची इच्छाशक्ती प्रबल आहे, की हा मला आता हे अचीव्ह करायचं आहे, मला माझं हे ध्येय आहे. आणि जेव्हा ते त्यांच्या मनामध्ये ती एकदम अशी काय म्हणू शकतो प्रबळ इच्छा असते, तेव्हा ते किती तास अभ्यास करतायत, ते 8 तास अभ्यास करतायत, 10 तास अभ्यास करतायत, 12 तास अभ्यास, किती त्यांना कष्ट पडतं याच्याकडे त्यांचं लक्षच नसतं. कारण त्यांचं ध्येय काय असतं, त्या ध्येयावर ते काय असतं पूर्ण लक्ष केंद्रित असतं त्यांचं. मग तसंच जेव्हा आपल्या ध्येयावर आपलं लक्ष केंद्रित असतं, तेव्हा काय होतं, की आपल्याला जे काही संकट येतात, अडी-अडचणी येतात, ते आपल्याला डिस्टर्ब करत नाहीत, विचलित करू शकत नाहीत. कारण आपल्याला माहित असतं, की कारण त्या व्यक्तीची इच्छाशक्ती प्रबळ असते, की हे प्राप्त करायची. आणि जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असते ना, तेव्हा कुठल्याही येणाऱ्या संकटाला ती व्यक्ती सहज तरून जाते. कारण त्या संकटाकडे लक्ष द्यायला त्याला वेळच नसतो. म्हणून ह्याच्यासाठी ही इच्छाशक्ती आपल्यामध्ये दृढ होण्यासाठी आपल्याला हे नियम पालन करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं, इस्कॉनमध्ये तर खूप वेळा, की हे नियामक तत्वांचं पालन काय करायचंय, हे नियमच का सांगतात, हे असंच का सांगतात. तर त्याच्यामध्ये खूप असं गहन असे तत्व आहेत दडलेले, की जे आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी खूप उपयुक्त आहे. कारण त्याच्याशिवाय आपण पुढे प्रगती करूच शकत नाही. म्हणून हे नियम आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये घालून दिलेले आहेत. श्रील प्रभुपाद नेहमी म्हणायचे, की कृष्ण प्राप्तीसाठी जी काही तपस्या किती करावी लागती, ती जर मी तुम्हाला सांगितली असती, तर तुम्ही भक्तीकडे आलाच नसता. तुम्ही भक्तीच सोडून दिली असती करायची. म्हणजे असं नाही सांगत, की आपल्याला जसं ह्या 6व्या अध्यायामध्ये सांगेल, की कुठे कशी प्रकारे तपश्चर्या करायची, शरीराला कसं ठेवायचं किंवा काही-काही साधू ऋषी म्हणू शकत नाही, पण जे ध्यानयोगी वगैरे असतात, काही थंड पाण्यात जायचं, थंडीच्या दिवसात बर्फासारख्या थंड पाण्यात जायचं, उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्या आपल्या स्वतःभोवती अग्नी प्रज्वलित करायचा, त्याच्यापाशी बसून तप करायचं, ध्यान करायचं. अशी तपश्चर्या आपल्याला नाहीच आहे. आपल्याला काय तपश्चर्या आहे, की आपल्याला तीच गोष्ट सातत्याने खूप काळासाठी धैर्यपूर्वक आणि निष्ठापूर्वक आणि सातत्याने, सगळ्यात महत्वाचं सातत्याने ती करायची आहे. ही आपली तपश्चर्या आहे. असं नाही की अरे आता तो आलो, इस्कॉनमध्ये आलो, घेतली माळ, झालं आता 2 महिने झालं, संपलं. म्हणून म्हणतात ना, इस्कॉन एक मॅरेथॉन आहे, की इथे यायला खूप लोक येतात, परंतु टिकायला टिकत नाहीत. खूप लोक म्हणजे इथे टिकणं महत्वाचं आहे. म्हणून ते टिकण्यासाठी आपल्याला काय लागतं, सातत्य लागतं. आणि धैर्यपूर्वक आणि निष्ठापूर्वक तो आपल्याला काय करावा लागणार आहे, तो अभ्यास करावा लागणार आहे. आणि तेव्हा भगवंत प्रकट होतील. परंतु भगवंत प्रकट होतील, कधी कधी ते येणार पण नाहीत लवकर. भगवंतांवर आपण कुठलीही जबरदस्ती करू शकत नाही. सामान्यतः भगवंत लगेच कुठली साक्षात्कार देतात का भगवंत? नाही. तर ते लगेचच्या ती भगवंतांची इच्छा असते. भगवंतांच्या इच्छेने ते आपल्याला तो साक्षात्कार असेल किंवा जे काही तो आनंद आहे तो भगवंत देतात. मग आता असं आहे का, की चला आता खूप दिवस झाले, खूप महिने झाले आपण हरिनाम घेतोय, जप करतोय, पण काही प्राप्तीच नाही हो. काही जीवनामध्ये काही बदलच वाटत नाहीये. जाऊ दे आता सोडून देऊ. असं नाहीये. जर प्रभुपाद नेहमी म्हणायचे, श्री प्रभुपाद, की एक जन्म फक्त तुम्ही माझ्यासाठी द्या, भगवंतांसाठी द्या एक जन्म. आणि मग बघा तुम्ही एक व्यक्ती म्हणजे ऑस्ट्रेलियातली घटना आहे. एका एअर कंपनीमध्ये 30 वर्ष त्यांनी काम केलं आणि 30 वर्षाच्या त्यांनी ते अनुभव, ते सगळं काही बघितलं आणि त्याचा अनुभव घेऊन स्वतःची एक कंपनी त्यांनी टाकली, एअर कंपनी, स्वतःची कंपनी टाकली 30 वर्षानंतर. म्हणजे तुम्ही विचार करा, की जर आपल्याला भौतिक जीवनामध्ये हे जर प्राप्त करण्यासाठी त्यांनी जीवनातले कितीतरी वर्ष त्याच्यासाठी दिली, तेव्हा त्याला त्याची प्राप्ती झाली. मग आपल्याला पण काय असं काही लगेच काय कुठली गोष्ट प्राप्त होणार नाही. आपल्यालाही 30 वर्ष हरिनाम घ्यावं लागेल. आणि आपण जो प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत, ती साधना करत आहोत, तो अभ्यास करत आहोत, तेव्हा कुठे भगवंत त्या 30 वर्षामध्ये कदाचित 2 वर्षामध्ये अशी काही टेस्ट आपल्याला शेवटच्या देतील हरिनामाची, की आपण कल्पना पण करू शकत नाही, की ते आपल्याला भगवत धामाची प्राप्ती करू शकेल. म्हणून आपण काय केलं पाहिजे, की आपल्याला लगेच प्राप्त होणार नाही. हे काय आहे, सातत्याने धैर्य धरून आपल्याला हे गोष्ट करावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, प्रयत्न करावा लागणार. जसं त्या व्यक्तीलाही प्रयत्न करावा लागला, तसं आपल्याला सुद्धा काय करावा लागणार आहे,
तो प्रयत्न करावा लागणार आहे. जसं म्हणतात ना की आपली कसं एक ओघवती गंगा जशी असती, म्हणजे शुद्ध भक्तांची वृत्ती कशी असती बघा, जशी ती म्हणतात ना ओघवती गंगा कशी सहज प्राप्त होती का, म्हणजे जशी गंगा हिमालयातून गंगा नदी वाहत येते. आपण आता सगळ्यांनी बद्रीनाथ केदारनाथची यात्रा केलेली आहे. म्हणजे बघतो आपण की ती गंगा नदी कुठून कशी अलकनंदा, मंदाकिनी या वेगवेगळ्या नावाने म्हणजे तिचा जो प्रवास असतो, ती जी हिमालयातून येते, कधी कधी एवढ्या एवढ्या दरीतून एवढंच तिचं एवढीच पात्र असतं. पुढे पुढे गेलं तर कुठं असं एवढं मोठं पात्र असतं, पुढे कुठे अजून अथांग पात्र असतं. कधी कधी कितीतरी पर्वत असतात, किती किती मोठे मोठे खडक असतात. त्याला ती वळसा घालून हळूहळू हळूहळू तिचा मार्गक्रमण अखंडपणे ती गंगा नदी वाहत आहे. मग शुद्ध भक्तांची प्रवृत्ती ही अशी असते, शुद्ध भक्तांची मनोवृत्ती अशी असते की जसं ती गंगा नदी एकदम कुठल्याही विना अडथळ्याची, कुठलेही अडथळे येत आहेत तिच्या मार्गामध्ये, परंतु कुठल्याही अडथळ्याला न जुमानता ती पुढे वाहत आहे. तशी शुद्ध भक्तांची मनोवृत्ती असते. त्यांच्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ दे, परंतु त्या संकटांना ते पार करून पुढे पुढे जात राहतात भक्तिमय जीवनामध्ये. म्हणून आपण बघतो की कुंती देवी सुद्धा त्यांच्या प्रार्थनेमध्ये म्हणतात की जशी ती गंगा देवी सागराच्या ओढीने प्रवास करते, तसं माझं मन निरंतर तुमच्या चरणांकडे धावू दे. म्हणजे शुद्ध भक्तांच्या जीवनामध्ये कितीही संकट आले, जसे गंगा नदीप्रमाणे गंगा नदी जसं एक एक संकट पार करत पुढे जाते, तसे शुद्ध भक्त भगवंतांच्या त्या संकटाला पार करत पुढे जातात. म्हणजे त्या ओघवती गंगेसारखं जीवन शुद्ध भक्तांचं असतं. परंतु ज्यांची मनोवृत्ती अशी नाहीये, ज्यांची म्हणजे आपण सगळेच आहोत या भौतिक जगातले, की आपली जी मनोवृत्ती ज्यांची नाहीये त्यांच्यासाठी हा श्लोक भगवंतांनी खास सांगितलेला आहे. आणि म्हणून आपल्याला हा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आता हा अभ्यास करणं म्हणजे काय, की श्रवण कीर्तन. जसं मी आता हरिनामावर सांगितलं, हरिनाम श्रवण करणं, भगवंतांच्या नामाचं कीर्तन करणं. आणि हे कधी होऊ शकतं, हे आपल्याला तीव्र इच्छेने होऊ शकतं. श्रील प्रभुपादांना एकदा एक प्रश्न विचारला एका व्यक्तीने, की जर भगवंतांची प्राप्ती आपण कशी करू शकतो, तेव्हा प्रभुपाद एकच शब्द सांगतात, की आपलं डिझायर म्हणजे आपली इच्छाशक्ती, त्याच्यावरच सगळं आहे. आणि आपली जर इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल एकदम, तर भगवंत काय करतात, सगळी व्यवस्था आपल्याला करून देतात. भगवंत जर आपल्यासारख्या जीवांना भोग घ्यायची इच्छा निर्माण झाली, त्यांच्यासाठी भगवंतांनी ह्या पृथ्वीची निर्मिती केली. मग जर त्या भगवंतांच्या प्राप्तीसाठी जर आपण काही इच्छा व्यक्त केली, तर भगवंत ती इच्छा का नाही निर्माण करणार, म्हणजे सॉरी ती गोष्ट आपल्याला का नाही प्रोव्हाइड करणार त्या गोष्टी. म्हणून काय आहे की आपली इच्छा निर्माण होणं हे खूप महत्वाचं आहे. की जसं आता विदुरजींचं उदाहरण आपण बघू शकतो. विदुरजी हे कोण आहेत, यमराज आहेत. आणि त्या यमराजांना असं वाटलं की मी काय म्हणजे मला अशी सेवा आहे की माझा संबंध सगळा असा पापी लोकांशी, दुराचारी लोकांशी येतोय, मला भक्तांचं दर्शन सुद्धा, वैष्णवांचं दर्शन सुद्धा होत नाहीये. आणि त्यांची मनोमन इच्छा होती की मला कुठेतरी वैष्णवांचा संग मिळाला पाहिजे, भगवंतांचा हरिनाम या गोष्टींच्या प्रती त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ओढ निर्माण झाली. ऍक्च्युली ते भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, परंतु त्यांना असं वाटलं की अरे मला माझा संबंध रोज या लोकांबरोबर येतोय, मला वैष्णवांचं दर्शन कधी होणार. आणि त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी ते मंडूक ऋषी असावेत की ती त्यांच्याकडून तो अपराध होतो आणि त्यांचा शाप त्यांना काय मिळतो, आणि भगवंत त्यांना म्हणजे त्या शापामुळे त्यांना इथे विदुरजींच्या रूपामध्ये यावं लागतं. पण याच्यातून आपण काय बघतो की भगवंतांनी काय केलेलं आहे, त्यांच्यावर कृपा केलेली आहे. अगदी आपण तसं घाबरून जाण्याचं कारण नाही की आपल्याला वाटेल अरे आपलं सगळं ऐश्वर्य भगवंत काढून घेतात का. भगवंत त्या त्या भक्ताची जी चेतना आहे, जी प्रामाणिकता आहे, जी शरणागती आहे, त्यानुसार त्यांचा पेपर देतात. परंतु आपण बघू शकतो की त्या विदुरजींना ती फॅसिलिटी दिली भगवंतांनी. जसं आता मला एक उदाहरण आठवते, परमपूज्य राधानाथ महाराज, की हे जो वाडा जो प्रकल्प आहे जेईबी आपला, तर प्रभुपादांनी कधीतरी ती इच्छा व्यक्त केलेली होती. आणि गुरु महाराज म्हणतात, गौरांग प्रभूजींचा तो संवाद होता आणि गौरांग प्रभूजी सांगत होते एक दिवस, की म्हटले महाराज म्हणाले की 40 वर्षाहून अधिक काळ ते स्वप्न मी माझ्या हृदयात जोपासलेलं आहे, की प्रभुपादांचं हे स्वप्न पूर्ण करायचं. आणि ते 40 वर्ष त्यांनी स्वतःच्या हृदयामध्ये ठेवलं. आणि बघा आज ते स्वप्न भगवंतांनी कशा पद्धतीने पूर्ण करून घेतलेलं आहे. म्हणजे आपण बघू शकतो की जर आपल्या हृदयामध्ये प्रामाणिक इच्छा असेल, तर भगवंत काय करतात, त्या फॅसिलिटीज आपल्याला देतात, सगळ्या गोष्टी आपल्याकडे देतात. जसं सुदामाचं उदाहरण बघितलं. मी आता काही दिवसांपूर्वी परमपूज्य राधानाथ महाराजांचं लेक्चर ऐकत होते, त्याच्यात शुक्लांबर ब्रह्मचार्यांचं हे सांगितलं.
उदाहरण महाराज देत होते, किंवा सुदामा, की जसं भगवंतांनी त्यांचे ते खराब असलेले तांदूळ डायरेक्ट हात घालून भगवंतांनी ग्रहण केले, किंवा सुदामाचे पोहे ग्रहण केले. भगवंत बघतात की ह्या सुदामाकडे काय आहे, त्यांनी जे काही आणलेलं आहे स्वतःची यथाशक्ती, त्याच्याकडे जे काही होतं त्यांनी ते प्रयत्न करून ते पोहे माझ्यासाठी आणलेले आहेत. त्याची ती परिस्थिती पण नव्हती, परंतु भगवंतांनी काय केलं, ते प्रेम ग्रहण केलं. म्हणजे खरं तर आपल्यामध्ये ती पात्रता नाहीये, की भगवंतांची सेवा करण्याची. परंतु आपली जर इच्छा असेल, तर भगवंत त्या सगळ्या क्वालिटीज आपल्यामध्ये देतात. सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये देतात. जसे ह्या दोन भक्तांच्या उदाहरणामध्ये आपण बघतो, भगवंत काय ग्रहण करतायत, त्यांचं प्रेम ग्रहण करतायत. म्हणून आपण जे काही, जसं एखाद्या नात्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची, तर आपल्याला काय करावं लागतं, की वारंवार आपल्याला, म्हणजे नातं आहे परंतु त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, आपण त्यांच्याशी काही संबंधच ठेवलेला नाही, कॉन्टॅक्ट आहे ते आहे, ते जैसे तेच राहणार आहे. तसं भगवंतांच्या नात्यामध्ये वारंवार आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणे म्हणजे काय, श्रवण कीर्तनाद्वारे ती इन्व्हेस्टमेंट करत राहणे. जसं ब्रह्मचारी, एक ब्रह्मचारी सांगत होते, म्हणजे संन्याशी, मला त्यांचं नाव आठवत नाही, ते एक महाराज आहेत ते इस्कॉन मधले, मला आता खरंच नाव आठवत नाही त्यांचं. तर ते सांगत होते की ते ब्रह्मचारी होते, आणि तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना आज्ञा दिली की तुम्ही या या ठिकाणी इथे राहून तुम्ही सेवा करा. आणि जेव्हा त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना असं वाटलं, कुठेतरी हृदयामध्ये इच्छा निर्माण झाली की प्रचार करणं ही भगवंतांची खूप मोठी सेवा आहे, भगवंतांची खूप कृपा प्राप्त होते ह्याच्यामध्ये. त्यांची इच्छा झाली की मला कुठेतरी प्रचाराची संधी मिळावी, परंतु त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं की इथे राहूनच सेवा करायची. आणि नंतर काही दिवसांनी त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की तू मुंबईत जा आणि तिथे जाऊन तू प्रचार कर. म्हणजे ते म्हणजे त्यांची इच्छा झाली, आणि इच्छा झाल्याने भगवंतांनी ते सांगतात की अशा पद्धतीने प्रतिसाद दिला आणि सांगितलं की तू तिथेच प्रचार कर, तू परत येऊ नकोस, त्या ठिकाणी तू प्रचार करत राहा. नंतर ते खूप मोठे महाराज बनले. म्हणून आपण बघू शकतो की आपली इच्छा असेल प्रामाणिक, तर भगवंत त्या फॅसिलिटीज पण आपल्याला देतात. जसं आपण जर प्रामाणिकपणे अभ्यास केला, तर भगवंत आपलं मन पण बरोबर भगवंतांच्या ह्याच्यामध्ये युक्त करतील. परंतु आपलं मन काय आहे, की जसा एखादा कुत्रा आपण बघतो, जर चालवला धरून, तर ते कुत्रा काय करतो, की एखाद्या गोष्टीकडे नाही जायचं तरी तो ओढतो आपल्याला. परंतु ते त्याच्या गळ्यातली ती दोरी आहे, त्याने आपल्याला खेचावं लागतं त्या कुत्र्याला. अगदी आपलं मनही तसंच आहे. विषयाभोगाच्या गोष्टींमध्ये आपलं मन लगेच जातं, परंतु त्याला मागे खेचणं, हा म्हणजे झाला अभ्यास. म्हणून आपलं मन तिथे लागतच असतं. परंतु आपण आपण निरंतर अभ्यास केला पाहिजे, की हरे कृष्णा महामंत्राचा जप आहे, तो कशा पद्धतीने मी चांगला करू शकेल. वारंवार आपलं मन आपल्याला तिथे काय करायचं आहे, वारंवार त्या ठिकाणी लावायचं आहे. आणि हे लगेच होणार आहे का, असं नाही की त्वरित आता अरे मी ऐकलं आणि आता हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे झालं, मला लगेच प्राप्त नाही. तर हे काय करायचं आहे, निरंतर करायचं आहे. तेव्हा कुठं नियमित रूपाने करायचं आहे. कधी कधी बऱ्याच वेळा असं होतं की आज मी 16 माळा करले आणि उद्या मी 32 माळा केल्या. अरे वा, आज एकादशी 32 माळा, एकादशी द्वादशीला 16च केल्या, त्याच्या दिवशी काहीच नाही केल्या, नंतर एकच माळ केली, बरेच दिवस झाला 8 दिवस झालं माळच नाही केल्या, परत 16 केल्या. तर याला काय म्हणू शकत नाही आपण, याला सातत्य म्हणू शकत नाही, किंवा याला अभ्यास म्हणू शकत नाही. जे काही आहे, जे काही आहे, जे आपण करतोय ते प्रामाणिकपणे रोजच्या रोज करणे. 16 माळा आपल्याला आधी दिलेल्या सांगितलेल्या आहेत, तर 16 माळापेक्षा खाली तरी नाही आपण आलं पाहिजे. वर गेलो तर ठीक आहे, एखादी दोन, पण कमी तरी केलं नाही पाहिजे. कारण भगवंतांना आपल्या त्या सेवेची सवय लागते. भगवंत आपली ती सेवा स्वीकारतात आनंदाने, आणि ती वाट बघत असतात. जर आपण म्हटलं की अरे आज मी भगवंतांना हा हा भोग बनवेल, आणि आपण बनवलाच नाही, किंवा 1-2 दिवस बनवलं, भगवंत वाट बघतात, अरे माझा भक्त मला कधी देईल आणून. कारण भगवंतांना सुद्धा त्या सेवेची सवय होऊन जाते. म्हणून भगवंत सुद्धा वाट बघत असतात. म्हणून आपण जी काही कमिटमेंट करू, ज्या 16 माळा आहेत त्या रोजच्या, मी प्रयत्न करेल प्रामाणिकपणे. भले एखादी माळ माझ्याकडून म्हणजे जास्त झाली तर काही प्रश्न नाही, पण कमी करणार नाही. तर त्याला म्हणतात सातत्य, आणि त्याला म्हणतात साधना. म्हणून आता आता सुद्धा आपण रोज श्रीमद भगवद्गीतेच्या तुम्ही सगळ्या मैत्रिणी जॉईन होत असतात रोजच्या रोज. म्हणजे खरं तर हा क्लास नाहीच आहे, परंतु आपण ही भगवद्गीता काय करत आहोत, वाचत आहोत, अध्ययन करत आहोत आणि शिकत आहोत. आणि नियमित रूपाने जेव्हा आपण एखादी गोष्ट करत राहतो, आता विचार करा मैत्रिणींनो, की भौतिक गोष्ट जरी आपल्याला करायची म्हटलं, साधा आता समजा सूर्यनमस्कार आहेत, आपण ठरवलं की हा सूर्यनमस्कार आपल्याला रोज घालायचे आहेत, तर आपण सुरुवातीला उत्साहाने करतो, तर ते नंतर होतं का हो आपल्याकडून सातत्याने. म्हणजे भौतिक गोष्ट जरी, एखादं डाएट आहे, 8 दिवस करू, महिनाभर करू, परत ते विस्कळीत होतं, परत आपल्याला पुश लागतो. म्हणजे जर भौतिक गोष्टची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला जर इतकं आपण वीक आहोत, ती सुद्धा आपल्याच्याने होत नाही,
तर विचार करा, आध्यात्मिक गोष्टी करणे म्हणजे एका प्रवाहाविरुद्ध जाण्यासारखं आहे ह्या जगामध्ये. मग त्याच्यासाठी तर आपल्याला किती अभ्यास लागणार आहे. म्हणून आपण हा भगवंतांचं जे 16 माळा जप करतो, त्याचा उद्देश आपला काय पाहिजे, की नाही आता माझी 1 माळ झाली, 2 माळा झाल्या, झाला संपला माझा 16 माळा एकदाचा जप. अशी भावना न होता, की माझा आपला जप जो आहे तो भगवंतांना आनंद प्राप्त करण्यासाठी आहे. आणि जेव्हा ह्या आनंद प्राप्त करण्यासाठी हे उद्देश आपण ठेवू, तेव्हा हळूहळू काय होत असतं, त्या हरिनामा म्हणजे ज्या नामापराध जे होतात ते आपले हळूहळू कमी होतात आणि तो जप संपवणे नसून जप करणे ही भावना आपली निर्माण होते. परंतु हे जे आकर्षण आहे, हे कसं, जशी आपल्याला आपल्या हृदयामध्ये ती उत्सुकता जेव्हा निर्माण होईल, तेव्हाच आपल्यामध्ये ती आसक्ती निर्माण होऊ शकते. जसं की आता एखादा गीता कोर्स आहे, त्याच्यामध्ये काही आपण रजिस्ट्रेशन करून हे करतो आणि समजा आज काय शिकवलं, आज पहिला दिवस किती छान झाला, उद्या काय शिकवतील, परवा, म्हणजे ही जी उत्सुकता आहे, ती प्रेम आहे आपल्याला भगवंतांप्रतीचं. पण आता चला, ₹500 रजिस्ट्रेशन फी दिली, चला आता जायचंय, पैसे उगाच वायाला जायला नको, किंवा एखाद्या ठिकाणी पैसे कट होत आहेत, अहो तेवढेच पैसे कशाला कट व्हायचे म्हणून मी आलो. तर याला काय म्हणू शकतं, याला आपण मन लावून करू शकत, मन लावून करतोय असं म्हणू शकत नाही. काहीतरी जबरदस्तीने आपण कुठंतरी आलेलो आहोत. कारण काय आहे, आपली इच्छा नाहीये. म्हणून जेव्हा इच्छेने करतो, तेव्हा आपल्या स्वतःचं मन लावून आपण करतो, तेव्हा संघर्ष सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये येणारे खूप चांगले वाटतात. कारण अशा गोष्टीने काय होतं, की आपली वासना, आपल्या हृदयामधली वासना म्हणजे वाईट गोष्टींची जी रुची आहे, आनंद आहे घेण्याची वृत्ती, ती आपली काय होते, ती आपल्या हृदयातली नष्ट होते. आणि आपल्या सगळ्यांची परिस्थिती सध्या हीच आहे, की आपल्या हृदयामध्ये इतक्या वासना आहेत आणि त्या वासना आपल्याला वारंवार तिकडे खेचतात. परंतु जेव्हा आपण इच्छा चांगली स्ट्रॉंग केली, तर ते त्याच्यामध्ये येणारे जे संकट आहेत, ते सुद्धा आपण आनंदाने काय करू शकतो, पार करू शकतो. म्हणून रूप गोस्वामी म्हणतात, की हजारो जिव्हा मला हरिनाम हे करण्यासाठी पाहिजेत, हजारो जिव्हा. आता आपल्याला एकच जिव्हा मॅनेज होत नाही, तर ते हजारो जिव्हा मागत आहेत. कारण त्यांना त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, टेस्ट आलेली आहे, ते प्रेम आलेलं आहे. परंतु आपण बघतोय, की आपल्याला एक जिव्हा कंट्रोल होत नाही. ते म्हणतात हजारो कान पाहिजेत. आपण थोड्या वेळ ऐकलं तरी आपण म्हणतो, "बस आता खूप झालं आजच्या दिवसासाठी. आता जास्त नको, जास्त नको." म्हणजे असं आपलं मन, म्हणजे जिथं आपलं मन आपल्याला कंट्रोल करायचंय, म्हणजे जी साधना जी आहे, ती काय करते, आपल्या मनाला कंट्रोल करायला शिकवते. मग जिथं आपण विचार करा, की आपलं मन जर कंट्रोल झालं, हं, आणि आपल्याला जर इच्छा निर्माण झाली, तर भक्तीचं कुठलंही अंग आपल्याला आनंददायी वाटेल. कोणी सांगितलं इथं झाडू मारा, त्याच्यातही आनंद प्राप्त होईल. कोणी सांगितलं प्रचार करा, त्याच्यातही आनंद प्राप्त होईल. कोण म्हटलं कुकिंग करा, कोण त्याच्यातही आनंद प्राप्त होईल. कारण प्रेम हा सेंटर असतं त्याच्यामध्ये. कुठली ऍक्टिव्हिटीज आहे त्याला महत्व नसतं. तर ती चेतना, ती भावना, ती जी असते, ती काय करते, ती फोकस होते आपल्या जीवनामध्ये. म्हणून प्रेम हे जेव्हा सेंटरला येतं, तेव्हा ती गोष्टी आपल्याकडून होतात. आणि प्रेम कधी होतं, वारंवार वारंवार आपण तो अभ्यास करू, तेव्हा ती आपल्यामध्ये ती इच्छा निर्माण होते. म्हणून इंद्रिय भोगाची जी आपली चेतना आहे सध्या, इंद्रिय भोगाची इच्छा आपल्या हृदयामध्ये आहे, तर ती चेतना कधी नष्ट होईल, जेव्हा शुद्ध भगवंतांच्या आपल्या सेवांमध्ये आपलं मन दृढ होईल आणि ती इच्छा निर्माण होईल, तेव्हाच ती इच्छा आपल्यामधील दूर होईल. जसं आता की पहाटेचा जप आहे, आपल्याला किती जणांना पहाटे जप करावा असा वाटतो. जसं की आता एखाद्याला कावीळ झालेली आहे, त्याला खडी साखर सुद्धा कडू लागते म्हणतात. मग त्याला साखर दिली, पण ती कशासाठी, ती कावीळ नष्ट करण्यासाठी आहे. तसा पहाटेचा जप आपल्याला करावासा वाटत नाही, परंतु आपण तो जप जेव्हा वारंवार वारंवार करतो, तेव्हा त्या जपामध्ये काय होतं, भगवंत आपल्याला ती कृपा प्रदान करतात. म्हणून आपण बघू शकतो, की आपल्या ध्येयाचं, म्हणजे तसं पाहायला गेलं तर आपलं ध्येय काय आहे, सध्या इंद्रिय तृप्ती आहे. आपल्या इंद्रियांना जे चांगलं वाटतं ते करतो. परंतु आपले ध्येय जरी इंद्रिय तृप्ती असेल, तर टार्गेट पण, म्हणजे आपल्या ऍक्टिव्हिटीज पण त्याप्रमाणे होतात. म्हणून भगवंतांना ध्येय ठेवतो, तेव्हा मग काय होतं, की आपण बघू शकतो, की ते आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणून जप करण्यामध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला उत्साह कधी वाटत नाही, कधी भगवंत देणार पण नाहीत. असं नाही की अपराध झाले म्हणूनच, आपल्याकडून तर अपराधच होत असतील, परंतु कधी कधी भगवंत टेस्ट पण बघतात, की खरोखर आता मी ह्याची टेस्ट काढून घेतो, बघूया आता हा किती प्रयत्न करतोय. तरी पण म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मन लागत नाही, पण तरी ती वारंवार करणे, हं, ही खरी खरी परीक्षा असते. भगवंत कधी कधी सुरुवातीला नामरुची देतात, कधी ती काढून घेतात. कारण भगवंतांना परीक्षा घ्यायची असती, की जसं नारद मुनींना सुरुवातीला भगवंतांनी काही क्षणाचं दर्शन दिलं आणि नंतर भगवंत गायब अंतर्धान पावले. नारद मुनी शोधत होते, कुठे गेले भगवंत. म्हणजे हे बघू शकतो, की ते प्रयत्न करतात, की भगवंतांना बघण्यासाठी. म्हणून आपण बघू शकतो,
की भगवंतांना बघण्यासाठी आपण आतुर असावं. परंतु भगवंत येतील, भगवंतांवर कुठलीही जबरदस्ती नाही. भगवंत त्यांच्या इच्छेनेच येतील. जसं शबरीचं आपण उदाहरण बघितलं, की शबरी ही रोज रोज भगवंतांची वाट बघत होती, किती उत्साहाने. रोज ती रस्ता सजवायची, रोज ती फुलं टाकायची, रोज त्या गोष्टी करायची आणि रोज त्या उत्साहाने ती वाट बघायची. आणि तिचा तो रोजचा उत्साह बघून एक दिवस प्रभू रामचंद्र आले. तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला रोज तीच गोष्ट उत्साहाने करायची. भले आपल्याला काही गोष्टींची प्राप्ती होईल, नाही होईल, कधी भगवंत दिसतील नाही, पण सांगितलंय ना, जप करायचा, 16 माळा जप करायचा करायचा, त्याचा रोज आपण अभ्यास करू, तेव्हा भगवंत सुद्धा आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी प्राप्त होतील. म्हणून आपण भगवंत की भगवंत आपल्या जीवनामध्ये त्याची प्राप्ती जेव्हा होईल तेव्हा भगवंत आपल्याला खरं तर भगवंत आपल्याला खूप काही देत असतात. ऍक्च्युली खरंच काही देत असतात. शुद्ध भक्तांची म्हणजे जेव्हा भक्त भगवंतांसाठी करतात, त्याच्या प्रगतीचा प्रूफ काय आहे, की त्याला असं वाटतं मी काहीच करत नाही, मी काहीच सेवा करत नाही भगवंतांची. आणि भगवंतांना काय वाटतं, की अरे मी हा भक्त माझ्यासाठी इतकं करतोय पण मी ह्याच्यासाठी काहीच करत नाही. ही अशी त्यांची एक कॉम्पिटिशन असते शुद्ध भक्तांमध्ये आणि भगवंतांमध्ये. मग इथे आपण बघतो की इथं भगवंत ऍक्च्युली खूप काही देतात. भगवंत काय देतात, की भगवंत आपल्याला ते माधुर्य, ते प्रेम, त्यांचं ते हास्य आपल्याला प्रदान करतात. म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे, की आपल्या ह्या इंद्रियांद्वारे आपलं लक्ष हे भगवंतांची प्राप्ती पाहिजे, ना की भोगवृत्ती आपल्यामध्ये. जसं एखाद्या व्यक्तीला भूत लागलं, असं म्हणतात ना, पिशाच्य बाधा झाली, तर ते स्वतःची ओळख विसरून जातो, की तो कोण आहे. तसंच ही एक आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला एक भूत बाधा झालेली आहे. आणि ती कुठली मायारूपी भूत बाधा. त्यामुळे आपण कोण आहोत, आपलं नातं कुणाशी आहे, हे आपण विसरलेलं आहोत. आपलं नातं हे भगवंतांच्या प्राप्तीचं नातं आहे, भगवंतांशी नातं आहे. आणि जेव्हा आपण ही गोष्ट जे मायेचं भूत आपल्यावरून उतरेल, तेव्हा आपल्याला आपलं शाश्वत नातं कोणाशी आहे ते आपल्याला समजेल. म्हणून आपण हे कृष्ण प्रेम आपल्या हृदयामध्ये आहे. म्हणजे असं नाही की आता हे कृष्ण प्रेम प्राप्त करायचंय, मन आणि चेतना, बुद्धी ह्याचाच वापर करायचा आहे, तर नाही. तर ते करण्यासाठी आपल्या हृदयामध्ये सेवेची सुद्धा इच्छा पाहिजे. म्हणजे मन आणि बुद्धी लावलं की झालं असं नाही. कानाने आपण श्रवण करतोय त्यांनी आपल्या हृदयामध्ये प्रेम जागृत होईल. जसं आता पती पत्नी आहे, पत्नी पतीची सेवा करते, पतीची. मग आता ती काय काय करते, की कुकिंग करते. आपण सगळेच बघतो की आपण काय काय गृह कर्तव्य पतीची सेवा करतो. आणि आपण जर भगवंतांवर जसं निर्विशेषवाद्याचं पण आपण उदाहरण बघितलं, ते काय करतात, ध्यान करतात. आता एखादी पत्नी म्हणाली की मी माझ्या पतीचं खूप माझं प्रेम आहे, मी पतीचं ध्यान करते फक्त, चालेल का? तो पती घराच्या बाहेर काढेल आपल्याला, कारण आपल्याला ती सेवा करायची आहे. तसं भगवंतांवर ध्यान करणे म्हणजे नुसतं ध्यान करण्याने होणार नाही, तर भगवंतांची सेवा करावी लागणार आहे. जसं आई वडील आहेत, एखाद्या लहान मुलाला खूप प्रेम आहे आणि त्याला म्हणतात की आम्ही तुझं ध्यान करतोय, तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्याला दूध आई पाजत नाही किंवा लक्ष देत नाही, तर ते तसं चालेल का? म्हणून सेवा करणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेवा ही फक्त मन आणि बुद्धीने होत नाही, त्यांनी फक्त काम होणार नाही. तर त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्या ह्या इंद्रियांद्वारे प्रयत्नही करावा लागणार आहे. जसं श्रील प्रभुपादांनी या त्या वयामध्ये त्यांनी किती सेवा केली, की त्यांनी पूर्ण जगामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार केला. म्हणून आपण बघू शकतो की त्याच्यासाठी आपल्याला आपल्या हे इंद्रियद्वारे काही सेवा पण करायच्या आहेत. आणि त्या सेवा जेव्हा करू, जसं निर्विशेषवादी आहेत ते फक्त ध्यान करतायत, ते बाकी काही करत नाहीत, ते फक्त त्यांचं ध्यान केंद्रित करतात, मग त्याची सेवा काहीच करत नाही. म्हणून हा भक्ती योग आणि निर्विशेषवादी मायावाद यामधला हा फरक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला एका प्रामाणिक गुरुची आवश्यकता असते, की आपण म्हणतो ना, बऱ्याच माताजींनी त्या दिवशी सांगितलं, आनंदगोपी माताजींनी, की काय आहे, कशाला गुरु पाहिजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये. परंतु नाही, गुरु का लोक नाकारतात, कारण आपल्याला कुठेतरी शरणागत व्हावं लागतं आणि शरणागत झाल्यानंतर त्यांच्या आज्ञेचं पालन करावं लागतं. परंतु अहंकार इतका असतो की आपल्याला कुणाचं गुरुत्व स्वीकारायचं नाहीये. म्हणून आपल्याला एकदा प्रभुपादांनी एक व्यक्ती त्यांच्याकडे गेले आणि त्यांना आशीर्वाद मागतात, की ते म्हणतात की मला असा आशीर्वाद द्या की मला एका प्रामाणिक गुरुची प्राप्ती होईल. आणि प्रभुपाद तो आशीर्वाद देतात. म्हणून आपण बघू शकतो की आपल्याला सुद्धा अशा गुरुची प्राप्ती करणं आणि अशा मार्गामध्ये जाऊन ते ज्ञान प्राप्त करणं हे अतिशय गरजेचं आहे. मी राधानाथ महाराज डिसॅपल्स ग्रुपवर आज एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता विश्वरूप प्रभूजींचा. ते सांगतात त्याच्यामध्ये, तुम्ही नक्की बघा तो, 1-2 मिनिटाचा असेल, की त्यात ते सांगतात की आपल्याला भगवंतांचं स्मरण का होत नाही. कारण आपण त्या लीला श्रवण करत नाही. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आपण वारंवार वारंवार श्रवण करत राहिलं पाहिजे. म्हणतात की आपल्या जीवनामध्ये की आपण असं म्हणूच शकत नाही आपल्याला वेळ नाही. आपल्याला जिथे जिथे वेळ नाही तिथे ती ती गोष्ट आपली मायेने भरून गेलेली, आपण दुसऱ्या काहीतरी ऍक्टिव्हिटीज करू. जसं आज लेक्चर आहे त्याच्यासाठी मी तयारी केली, कदाचित आज हे लेक्चर नसतं तर मी घरात बसून नसते करू शकले. परंतु तेच भक्तांच्या संघामध्ये, वैष्णवांच्या संघामध्ये आपण ती गोष्ट करू शकतो. नाही तीच
अदरवाईज आपण दुसरं काहीतरी ऍक्टिव्हिटीज करू. म्हणून वैष्णवांचा संघ आणि त्या संघामध्ये हा अभ्यास, ही साधना करणे हे अतिशय गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हा खूप महत्वाचा श्लोक आहे खरं. पुढचेही श्लोक छानच आहेत. आता पुढच्याही श्लोकामध्ये भगवंत सांगतात की ही पण जर गोष्ट तू करू शकत नसेल तर पुढची काय गोष्ट करू शकतो हे भगवंत आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. तर थँक्यू सो मच. याच्यावर जर काही कुणाला काही प्रश्न असेल, कुणाची काही कमेंट्स असेल तर प्लीज तुम्ही शेअर करू शकता. हरे कृष्ण. माताजी सेटिंग चेंज करताय का? हरी बोल. हा हा हा. आणि मी ना संदेश म्हणजे तुम्हाला होस्ट करते मी आता एका मीटिंग मध्ये. हा, तुम्ही नंतर एंड करू शकता. चालेल? हॅलो. अनम्यूट आहे. चालेल चालेल. कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता, नाहीतर मग आपण थांबूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. हा, दंडवत प्रणाम माताजी. मला दोन गोष्टी सांगायच्या. हो हो, मन सांगा. मन कसं ह्याच्यामध्ये लागतं ते सांगायचंय. म्हणजे माझा अनुभव सांगते स्वतःचा 2 दिवसापूर्वीचा. मी लाल गोविंदाचं भागवत ऐकलं, त्यामध्ये ते छान कीर्तन करत होते, महामंत्र म्हणत होते, ते छान चालू होते. म्हणजे तेच घुमत होतं सारखं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ते सारखं सतत 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 मला तेच आठवणीत राहायचं. आणि मी ज्यावेळेस झोपे गेले ना त्यावेळेस पण ते महामंत्र चालूच होता मनामध्ये. आणि मी ज्यावेळेस उठले ना त्यावेळेस तरी महामंत्र माझ्या मनात चालूच होता. म्हणजे ते माझ्या इतकं बिंबलं मनात, ते मनाला हे झालं की मनाचं कसं कंट्रोल होतं त्या, म्हणजे एखाद्या ह्याच्या विषयी मन नक्कीच नक्कीच. गुंतलं ते. प्रभाव टाक. हा, प्रभाव त्या महामंत्राचा प्रभाव इतका झाला की मन गुंतत गेलं त्याच्यात. आणि अजून एक गोष्ट सांगायची मैत्रिणीला, सगळ्यांनाच, म्हणजे ज्या सगळ्या आहेत आता ऐकते, लाल गोविंदाचे भागवतच मी ऐकत होते, त्यात त्यांनी सांगितलं एक म्हणजे परीक्षित महाराज आणि सुखदेव गोस्वामींचं, की त्यांचं रिलेशन कसं होतं. म्हणजे सगळ्यात जास्त हे कोण आहे, ऐकणारा की श्रवण करणारा की कसं सांगणार. तर ते कथा सांगतेच ना, एक जणांनी सांगितलेली 350 कथा सांगितलेली, आणि तो देहवसन झाले त्या, आणि ते गेले स्वर्गात. स्वर्गात गेल्यानंतर अं जय विजय होते ना असते, मग त्यांनी ह्यांना आणि मग त्यांना साईडला बसवतो. त्यांनी मला प्रोसिजर काहीतरी असं म्हणून साईडला बसवलं. आणि एक ड्रायव्हर दिलाय त्याला पण स्वर्गात आले. त्यांनी डायरेक्ट लावलं तेव्हा भेटतात. मग मी किती सांगितलं एवढं हे केलं ड्रायव्हर माताजी खूप आवाज ब्रेक होतोय, आवाज येत नाही. रेंज जाते. आणि चालेल. येतोय का? हो हो. आणि मग ते स्वर्गात गेले, एसटी ड्रायव्हर डायरेक्ट देवापाशी गेले. म्हणजे सांगण्याचा